श्रोत्यांनो, आज आम्ही रोमकरासपत्र ह्याच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये पौलाचा रोमला जाण्याचा उद्देश आणि देवाचे जगावर क्रोध प्रगट करण्याचे प्रयोजन आम्ही अभ्यासणार आहोत. हा पहिला अध्याय सर्व गोष्टींचा समावेश करून घेणार आहे, कारण ह्या अध्यायामध्ये परिचय, थोर प्रेषितांच्या सेवाकार्याचे उद्देश, शुभवर्तमानाची व्याख्या, संपूर्ण पत्राचा विषय आणि मानवाची पापी स्थिती ज्यामुळे शुभवर्तमानाची आवश्यकता निर्माण झाली, ह्या सर्व गोष्टी हाताळण्यात आलेल्या आहेत. ह्या अध्यायाद्वारे संपूर्ण पत्राला गती मिळते. आता श्रोत्यांनो, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे की हे जे पत्र रोममधील मंडळीला धर्मभ्रष्टतेपासून दूर ठेवण्याकरिता लिहिण्यात आले, ज्यात ख्रिस्ती सिद्धांताची महान तत्वे नमूद करण्यात आली, त्याचा तो उद्देश पूर्ण झाला नाही. ह्या पत्रात उल्लेखलेल्या विश्वासापासून जितके दूर जाता येईल तितक्या दूर ही मंडळी गेले आणि ह्या पत्राचे एक सत्य जे उद्गोचर झाले आहे ते हे की मानव समजत नाही तो देवाचा शोध घेतो, ह्याचे एक चांगले उदाहरण आम्हाला इथे सापडते. ह्या अध्यायातील 16 आणि 17 वचनांना मुख्य वचने मांडण्यात येते. ह्या 2 वचनांना आम्ही मुखपाठ करायला हवे आणि ह्याचा अर्थ आम्ही आत्मसात करायला हवा. ह्या वचनातील प्रत्येक शब्दावर आम्ही मनन केले पाहिजे आणि जेव्हा श्रोत्यांनो आम्ही ह्या वचनांचा अभ्यास करू तेव्हा ही वचने व्यक्तिगत रूपाने आमच्याशी बोलतील. आता पौलाचा वैयक्तिक अभिनंदनपर संदेश आम्ही पाहणार आहोत. रोमकरासपत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन बघा काय सांगतं. आपणाजवळ जर नवीन करार आहे तर अवश्य उघडा. रोमकरासपत्र पहिला अध्याय आणि पहिले वचन. पवित्र जन होण्याकरिता बोलाविलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलविण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून. आता ह्या ठिकाणी पौल स्वतःला दास म्हणून घेत आहे. पौल हे नाव लॅटिन शब्द पौलस ह्या शब्दावरून आलेले आहे. ह्याचा अर्थ लहान असा होतो. तो तार्सस येथे राहणारा शॉल होता. प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय आणि 9 वचन आम्हाला सांगतं. प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय 9 वचन. तेव्हा शॉल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला. पौल रोम येथील मंडळीला आपली ओळख सुरुवातीलाच मी ख्रिस्ताचा गुलाम किंवा दास आहे अशा प्रकारे करून देतो. तो हे दासाचे पद आपणहून स्वीकारत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हातील प्रत्येकावर प्रेम करतो आणि त्याने आमच्याकरिता स्वतःचे बलिदान दिले असे असले तरी तो कोणालाही आपला दास करीत नाही. परंतु तुम्ही आणि मी, आम्ही त्याच्याकडे यायला हवे आणि स्वतःच्या इच्छेने आम्ही त्याचे दास व्हायला हवे. तो आम्हाला कधीही त्याची सेवा करण्याकरिता जबरदस्ती करीत नाही. लुक्रू शुभवर्तमान 13 अध्याय 34 वचन सांगते. लुक्रू शुभवर्तमान 13 अध्याय आणि 34 वचन. एरुश्लेमाला तो असे म्हणाला, एरुश्लेमे, एरुश्लेमे, संदेष्टांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठविलेल्यास दगडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवट करीते, तसे तुझ्या मुलाबाळास एकवट करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. तसेच योहान कृशुभवर्तमान 5 अध्याय 40 वचनामध्ये म्हटले आहे. योहान कृशुभवर्तमान 5 अध्याय 40 वचन. दुसऱ्या एका प्रसंगी आमच्या प्रभूने असे म्हटले, तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही. हे आश्चर्यकारक आहे आणि ते आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. कारण श्रोत्यांनो, आम्हातील प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताचा दास होण्याची संधी देण्यात आलेली आहे आणि हे आम्हाला स्वतःहून करायचे आहे. तो आमच्यावर जबरदस्ती करीत नाही. प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 4 ते 6 वचने आम्हाला सांगतात. प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 4 ते 6 वचने. दमस्कसच्या रस्त्यावरून पौल जात असताना प्रभू त्याच्याबरोबर बोलला. त्याने त्याला म्हटले, शौला, शौला, माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभू, तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करीतोस तोच मी आहे. तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावयाचे हे तुला सांगण्यात येईल.
आणि ह्या क्षणापासून पौलाने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून ओळखले आणि त्याने स्वतःचा तारणारा म्हणून येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. पुढे पौलाचा असा प्रश्न होता, मी काय करावे अशी आपली इच्छा आहे. कारण ह्यावेळी पौलाने स्वतःला प्रभू येशूचा दास असे केले होते. पौल हा येशू ख्रिस्ताचा सेवक, त्याला प्रेषित असेही म्हणत. पौलाला प्रेषित म्हटले आहे. पौल बोलावलेला, पाचारण करण्यात आलेला प्रेषित होता. त्याचा अर्थ तो अशा प्रकारचा प्रेषित आहे ज्याला बोलवण्यात आलेले आहे. बोलावलेला हे विशेषण आहे. प्रेषित होण्याचा निर्णय हा त्याचा स्वतःचा निर्णय नव्हता. तो देवाचा निर्णय होता, ज्यामुळे तो प्रेषित झाला. देवाने त्याला पाचारण केले. पौल प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताचा दास झाला आणि आता त्याला प्रेषित असे म्हटल्या जाऊ लागले. प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष इतरांना देण्यासाठी निवड झालेला असा पौल होता. ज्यांना देव स्वतःचा सेवक म्हणून निवडतो त्यांच्याकडून तो आपली सेवा करून घेतो. आज श्रोत्यानो, सेवा कार्यामध्ये असे पुष्कळसे लोक आहेत की ज्यांना देवाने पाचारण केलेले नाही, देवाने त्यांना सेवेकरिता बोलावलेले नाही. परंतु पौल म्हणू शकला, करिंथकरास पहिले पत्र 9 अध्याय आणि 16 वचनात, करिंथकरास पहिले पत्र 9 अध्याय 16 वचन, जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. इर्मया जेव्हा एक लहान बालक होता तेव्हाच त्याला बोलवण्यात आले होते. इर्मयाचे पुस्तक 1 अध्याय 4 ते 10 वचने आम्हाला सांगतात. इर्मयाचे पुस्तक 1 अध्याय 4 पासून 10 वचने. परमेश्वराचे वचन मला आले ते असे, मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे. तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू परमेश्वर, पहा, मला बोलावायचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे. मग परमेश्वर मला म्हणाला, मी बाळ आहे असे म्हणू नको. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याचकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. त्यास तू भिवू नको. तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखास स्पर्श केला व तो मला म्हणाला, पहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत. पहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमिले आहे. इर्मयाचे पुस्तक 23 अध्याय आणि 21 वचनामध्ये देव खोट्या संदेष्टांविषयी असे म्हणतो, मी ह्या संदेष्टास पाठविले नाही तरी ते धावत सुटले. मी त्याचबरोबर बोललो नाही तरी त्यांनी संदेश दिला. श्रोत्यानो, इर्मया एक बोलावलेला, पाचारण करण्यात आलेला संदेष्टा होता आणि पौल बोलावलेला, पाचारण करण्यात आलेला प्रेषित होता. पौल म्हणतो, मी प्रेषित आहे. ह्याचा अर्थ ज्याला पाठविले आहे किंवा पाठविलेला. योहान कृष्णवर्तमान 13 अध्याय आणि 16 वचन सांगतं, पाठविलेला पाठविणाऱ्यापेक्षा थोर नाही. पाठविणे हा शब्द आम्हाला फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय आणि 25 वचनामध्ये वाचायला मिळतो. हे वचन सांगतं की, तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविण्याचे अगत्य वाटले. नव्या करारात ह्या शब्दाचा पारिभाषिक अर्थ उपयोगात आणला गेला आहे. तो असा ज्याची निवड शुभवर्तमान सांगण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झाली असा. तो पुनरुत्थान झालेल्या येशूचा साक्षीदार असायला पाहिजे. पौल म्हणतो की तो पुनरुत्थित ख्रिस्त माझ्यासमोर प्रगट झाला आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. नंतर करिंथकरास पहिले पत्र 9 अध्याय आणि 1 वचनामध्ये पौल वक्तृत्वपूर्ण असा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, काय मी स्वतंत्र नाही? काय मी प्रेषित नाही? आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेले नाही काय? पौल हा प्रेषित आहे ह्याचा आणखी एक पुरावा आम्हाला पाहावयास मिळतो, तो म्हणजे दानांची देणगी. तो म्हणतो,
तो अन्य वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो. मला असा पूर्ण विश्वास वाटतो की ज्या वेळेस तो गलतीकराच्या देशात गेला, उदाहरणार्थ तो त्या शहरात जाण्यापूर्वी समुद्राच्या बाजूला पुष्कळ ग्रीक शहरे होते. त्याचप्रमाणे ग्रीक लोकांच्या टोळ्या होत्या व ते अपरिचित भाषा बोलत असत. आणि त्या प्रत्येक टोळीबरोबर पॉल हा त्यांच्या भाषेत बोलला असेल, कारण त्या प्रत्येक टोळीची जी भाषा होती ती भाषा पौलाला येत होती. त्याला अन्य भाषा बोलण्याचे दान प्राप्त झाले होते. त्याला आजारांना बरे करण्याचेही दान मिळालेले होते. मी माझ्या रोगाला, आजारीपणाला सरळ त्या महान वैद्याकडे नेते, दुसऱ्या कोणाकडे नाही. कारण मला माहीत आहे की परमेश्वर बरे करणार आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि जेव्हा मी मोठ्या विश्वासाने त्याच्याजवळ जाते, तेव्हा तो मला स्पर्श करतो आणि आरोग्य देतो. असे असले तरी पौलाला मात्र आजारांना बरे करण्याचे दान मिळालेले होते. तो प्रेषित होता. त्याने मृतांनाही जिवंत केले. आपल्याला पेत्र आणि पॉल ह्यांनी मृतांना जिवंत केल्याचे पुरावे पाहायला मिळतात. ते दोघेही प्रेषित होते. आता पॉल हा येशूचा दास आहे, त्याला प्रेषित म्हणत असत, आणि तो देवाच्या शुभवर्तमानाकरिता वेगळा केलेला होता. लक्षात घ्या, हा वेगळा केलेला शब्दयोगी अव्यय ह्या ठिकाणी उपयोगात आला आहे. तो देवाच्या शुभवर्तमानाकरिता वेगळा करण्यात आला होता. वेगळा हा शब्द आश्चर्यकारक आहे. असे पुष्कळ शब्द आहे श्रोत्यांनो की त्यांचे अर्थ अगदी उलट असतात. उदाहरणार्थ, क्लीव ह्या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक एखादी वस्तू जोडणे ह्याकरिता उपयोगात आणतात. त्याचप्रमाणे वेगळा करणे हा त्याचा दुसरा अर्थ आहे. पॉल हा वेगळा करण्यात आलेला ख्रिस्ती होता, परंतु तो विशेष कार्याकरिता वेगळा करण्यात आलेला होता. मला थोडं भय वाटतं ते हे की आज अनेक ख्रिस्ती लोक फक्त कशातूनच तरी वेगळे झालेले आहेत. जेव्हा मी काही लोकांशी बोलते तेव्हा ते असं म्हणतात की इथून पुढे आम्ही अमुक करणार नाही, तमुक करणार नाही. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आम्ही कशाकरिता वेगळे झालेले आहोत? पॉल थेसलनिकाकरास पत्र ह्यामध्ये म्हणतो, थेसलनिका येथील लोक दुसऱ्या देवी देवतांपासून, त्यांची भक्ती करण्यापासून वेगळे झालेले आहेत. ते देवाकडे वळलेत. त्यांनी संजीवनांच्या सभामध्ये उभे राहून सांगितले नाही की आम्ही आता अपोलो नावाच्या मंदिरामध्ये जाणार नाही. असे बोलण्याची काहीच आवश्यकता नव्हती, कारण ते प्रभू येशू ख्रिस्ताकरिता वेगळे करण्यात आले होते. जे ख्रिस्ती लोक कशापासून तरी वेगळे झालेले आहेत, परंतु ख्रिस्ताकरिता वेगळे झालेले नाहीत, तर त्यांचे जीवन फळाविना जीवन असते. त्यांच्या जीवनात आनंद नसतो. ते सतत दुसऱ्यांची निंदा करीत असतात आणि काही वेळा उपहास करणारे असे होतात किंवा तिरसट होतात. लग्न समारंभात नवऱ्या मुलाला आणि नवऱ्या मुलीला विचारतात की काय तू असे वचन देतेस, किंवा काय तू असे वचन देतोस की हिच्याबरोबर किंवा ह्याच्याबरोबर मी प्रेमाने राहीन आणि त्याच्याकरिता किंवा तिच्याकरिताच राहीन. हे एका व्यक्तीचे एका व्यक्तीसाठी वेगळे होणे आहे. हाच विवाह आहे. अशी कल्पना करा की नवरा मुलगा आपल्या नवीन पत्नीला पहिल्याच मधुचंद्राच्या रात्री असे सांगतो की ह्याच गावामध्ये माझी एक मैत्रीण आहे आणि मला असं वाटतं की ह्यावेळेला मी तिला जाऊन पाहावे. पुष्कळसे ख्रिस्ती लोक असे आहेत जे अशा प्रकारचे वेगळेपणाचे जीवन जगत आहेत. जर आम्हाला ख्रिस्ताकरिता वेगळे करण्यात आलेले आहे, तर आम्हाला ख्रिस्ताकरिता जीवन जगायचे आहे. आमचे जीवन त्याला आवडणारे राहील, लोकांना त्याच्याकरिता आकर्षित करणारे राहील, लोकांना त्याच्यापासून दूर नेणारे नाही. एकदा एका लहान मुलीने असे म्हटले, ख्रिस्ती लोक हे मीठ आहेत, मिठामुळे तहान लागते. श्रोत्यांनो, ह्यावर विचार करा. ख्रिस्ताकरिता जो जीवनाचे पाणी आहे, काय आपल्या जीवनाच्याद्वारे आपण कोणाला तहानेले केलेले आहे काय? काय ख्रिस्ताकरिता लोक आज तुमच्यामुळे जीवन जगत आहेत किंवा ते ख्रिस्ताकडे आकर्षित झालेले आहेत? आता
वेगळे करणे हा शब्द ह्याला ग्रीकमध्ये ॲपोरिसो असे म्हटले आहे. ह्या शब्दावरून आम्हाला आणखी एक शब्द मिळतो, हॉरिझॉन. ह्या शब्दाचा अर्थ आहे क्षितिज. ज्यावेळेस विमान हे जमिनीपासून उंच जाते त्यावेळेस क्षितिज विस्तृत होते. मला विमानाचा प्रवास फार आवडतो आणि आठवतं की कशा प्रकारे विमान वर जाते आणि त्यावेळेला आम्हाला विस्तृत असे क्षितिज पाहायला मिळते आणि ते दृश्य खरोखर फार मनोहर असते. श्रोत्यानो, ख्रिस्ताकरिता वेगळे होणे हे आश्चर्यकारक आहे, कारण तो आम्हाला अशा जागी आणून ठेवतो ज्यामुळे आमची क्षितिजे विशाल होतात. ह्याच विषयी पॉल करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्याय आणि 11व्या वचनात म्हणतो. करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्याय 11वे वचन, मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. मला माझ्या बाळपणातील आठवणींचे स्मरण होते. मी घर खेळत असे, कारण शेजारी पुष्कळ मुली राहत असत. त्यांच्यामध्ये फक्त 2च मुले होती, म्हणून त्यांच्यासोबत घर खेळण्यात मजा येत असे. एक दिवस असा आला की मी मोठी झाले आणि मी घर खेळणे बंद केले आणि मी दुसरे खेळ खेळू लागले. अशाच प्रकारे जेव्हा आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये वाढत जातो, आत्मिक रूपाने उन्नती करतो, तेव्हा आम्ही पोरपणाच्या गोष्टी सोडून प्रौढ व्यक्तीप्रमाणे बोलू लागतो. आता माझा दृष्टिकोन विशाल झाला आहे. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही ख्रिस्ताकरिता वेगळे होतो त्याचा अर्थ असा नाही की आम्ही लहान होतो किंवा आमचा दृष्टिकोन संकुचित होतो. ह्याउलट आमचे जीवन दृष्टिकोन विशाल होतात आणि त्यामध्ये कित्येक विलक्षण, रोमांचकारी आणि आश्चर्यकारक अनुभवांचा समावेश होतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पौल असे म्हणतो, मी देवाच्या शुभवर्तमानासाठी म्हणजे देवाचे शुभवर्तमान सांगण्यासाठी वेगळा करण्यात आलो आहे. दुसऱ्या शब्दात, शुभवर्तमान हे माणसांनी तयार केलेले नाही. ज्यावेळेस आम्ही ह्या रंगभूमीवर आलो त्याच्या आधीपासून म्हणजे सुमारे 2000 वर्षांपासून शुभवर्तमान अस्तित्वात आहे. हे देवाचे शुभवर्तमान आहे. आमच्या येण्यापर्यंत देवाने वाट पाहिली नाही की आमच्याजवळ त्याच्याविषयी चांगली योजना आहे की काय हे पाहावे. हे शुभवर्तमान परमेश्वराचे आहे. आम्ही त्याचा स्वीकार करावा किंवा ते सोडून द्यावे हे आमच्यावर अवलंबून आहे. परंतु शुभवर्तमान हे देवाने दिलेले आहे. रोमकरास पत्र 1 अध्याय 2 वचन आम्हाला सांगतं. रोमकरास पत्र 1 अध्याय 2 वचन, ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टांच्याद्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. शुभवर्तमान हे नवे कोरे नाही. जुन्या करारापासून संदेष्टांद्वारे त्याचे आश्वासन देण्यात आले होते. हा संदेश आहे की देव मानवावर प्रेम करतो आणि त्याच्या सुटकेकरिता, त्याच्या बचावाकरिता त्याने योजना तयार केली आहे, मार्ग तयार केला आहे. ते आम्हाला प्रेमाच्या संबंधात बांधते. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो आणि आमच्याकरिता त्याने स्वतःच्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगात पाठवले, ज्याने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. खरोखर श्रोत्यानो, हे किती विलक्षण आहे. रोमकरास पत्र 1 अध्याय 3 वचन आम्हाला सांगतं की तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला. हे शुभवर्तमान पूर्णपणे येशू ख्रिस्ताविषयी आहे, त्याने केलेल्या कार्याविषयी आहे. हे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या संबंधात आहे. ह्या ठिकाणी त्याचे पूर्ण शीर्षक दिल्या गेले आहे. तो देवाचा पुत्र आहे आणि तो येशू ख्रिस्त आमचा प्रभू आहे. ते त्याचे विलक्षण नाव आहे. आज आम्ही पुष्कळ वेळा ऐकतो, आम्हाला ख्रिस्ताच्या धर्माची आवश्यकता आहे. श्रोत्यानो, त्याचा कोणताच धर्म नव्हता. त्याला तशा कोणत्या धर्माची आवश्यकता सुद्धा नव्हती. तो स्वतः परमेश्वर आहे. आज आम्हाला अशा धर्माची आवश्यकता आहे जो येशू ख्रिस्ताविषयी आहे, जो येशू ख्रिस्ताच्या भोवती आहे, ज्याचा केंद्रबिंदू येशू ख्रिस्त आहे. योहानकृत शुभवर्तमान 11 अध्याय 41 आणि 42 वचनांमध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त लाजरच्या कबरेजवळ होता तेव्हा त्याने प्रार्थना केली आणि ती प्रार्थना अशा प्रकारे होते,
ह्यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी बोललो, ह्यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. श्रोतांनो, त्याने आमचा विश्वास वाढावा यासाठी प्रार्थना केली. परंतु तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, स्वतः परमेश्वर आहे. ह्याकडे लक्ष द्या. तो दाविदाच्या घराण्यात जन्मला, ह्याचा अर्थ तो मानवी शरीराने ह्या जगामध्ये आला. येशूमध्ये मानवाचे सर्व गुण होते. त्याचा जन्म कुमारिकेच्याद्वारे झाला, कारण तसे जाहीर करण्यात आले होते. विशाल दृष्टिकोनातून पाहिले तर सामर्थ्यवान देवाचा पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त, तो ह्या जगात तुमच्या आणि माझ्याकरिता आला. रोमकरास पत्र 1 अध्याय 4 वचन सांगतं, पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. पहा, पुनरुत्थानामुळे तो देवाचा पुत्र झालेला नाही. पुनरुत्थानाने फक्त तो कोण होता हे दर्शविले. निश्चित ठरला हा ग्रीक शब्द हॉरिझो ह्यावरून आलेला आहे. ह्यासंबंधी आपण पूर्वी पाहिले आहे. येशू जाहीर करण्यात आला, तो उंचविण्यात आला, तो देवाचा पुत्र होता. ह्यावरून आम्हाला येशू हा पूर्ण मानव होता हे कळते. त्याचप्रमाणे येशूचे पूर्ण देवत्व सिद्ध होते. मंदिरातील जुन्या ख्रिस्ती धर्ममतानुसार असे सांगतात की तो मानव आणि फक्त मानव होता आणि तो देव आणि फक्त देव होता. परंतु ही धर्ममते लिहिण्यापूर्वी पॉल सांगतो, येशू ख्रिस्त हा देव आहे म्हणून तो मानव नव्हता असे नाही. त्याचप्रमाणे तो मानव आहे म्हणून तो देव नाही असे नाही, कारण तो देव आणि मानव असा आहे. पवित्र आत्म्याने अशी घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे. आता इकडे लक्ष द्या. पुनरुत्थानाद्वारे तो देवाचा पुत्र आहे असे जाहीर करण्यात आले. पुनरुत्थान प्रत्येक गोष्ट सिद्ध करते. पुनरुत्थान असे दर्शविते की तो देवाचा पुत्र होता. पवित्र शास्त्राचे वाचन केल्यावर आपणाला समजेल की प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थानाच्या सामर्थ्यात दाखविण्यात आले आहे. प्रथम तो मानवी स्वरूपात दाखविण्यात आला. जेव्हा तो जमिनीवर चालत असे, मनुष्यांनी नाकारलेला आणि धिक्कारलेला तो अशक्तपणातही दाखविण्यात आलेला आहे. जेव्हा तो विहिरीच्या कडावर बसला, त्याचबरोबर विश्रांती घेण्यासाठी तो शिष्यांबरोबर मचव्यातून जात असताना वादळ सुरू असताना झोपला. सर्वात शेवटी निंदा, अपमान आणि त्याचे वधस्तंभावरचे मरण. जरी तो दुःखी व्यक्ती होता, दुःख त्याच्या सोबतीला होते, तरी एक वेळ आली की त्याचे पुनरुत्थान झाले. त्याचे पुनरुत्थान असे सिद्ध करते की तो अगदी तंतोतंत बोलला. तो त्यांना म्हणाला, तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहात, मी ह्या जगाचा नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा मेलेल्यातून उठल्यामुळे हे एक पवित्र सत्य प्रगट झाले आहे. एक दिवस आम्हाला येशू ख्रिस्ताच्या समोर उभे राहायचे आहे. ज्यावेळेस आम्ही त्याच्या समोर उभे राहू, त्यावेळेस आम्ही त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारलेले आहे. ह्या विश्वासाने आम्ही त्याच्या समोर उभे राहू, किंवा आमचा न्याय होण्याकरिता आम्हाला त्याच्या समोर उभे राहावे लागेल. जर श्रोत्यानो, त्याला अद्यापही आपण तारणारा म्हणून स्वीकारलेले नाही, तर आज आपणाजवळ संधी आहे. अन्यथा आपणाला शिक्षेकरिता, न्यायाकरिता त्याच्यासमोर उभे राहावे लागेल. आपण त्याच्यासमोर स्वतःच्या चांगुलपणामुळे उभे राहू शकणार नाही, परंतु आपणाला ख्रिस्ताच्याद्वारेच त्याच्यासमोर उभे राहण्याचे धाडस होईल. म्हणून आजच निर्णय घ्या, त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.